हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण। आज आमच्या गावची यात्रा आहे, मोडवे गावची यात्रा मरीमाता देवीची। आम्ही त्याला 7 म्हणतो। बघा सकाळ सकाळी मस्तपैकी साडी वगैरे नेसून थोडंसं फोटोशूट करावं, फोटो व्हिडिओ काढावे यासाठी आमच्या रानात येऊन फोटो व्हिडिओ क्लिक केले आणि यात्रेत फिरायला गेलो। माझ्या लहान बाळाला घेऊन यात्रेत फिरलो, देवीच्या पाया पडलो। सगळं काही मस्त वाटलं। घर एकदम भरून आलेलं आहे, कारण लहान बाळ लहान मुलं सगळे घरात असल्यावर किती मस्त वाटतं। सकाळी गोडाचा निवेद दाखवला देवीला आणि म्हणजे पोळ्या वगैरे सगळं। आणि आता 4 वाजता बघा भाकरी करायला सुरुवात केलेली आहे। आता तिखटाचा निवेद म्हणजे बकरं वगैरे याचा निवेद देवाला दाखवायला लागतो। आमच्या नंदूबाई भाकरी करत आहेत। कशा मस्त भाकरी मऊसूत झालेल्या आहेत। आता शिकत सुरुवात आहे, अजून टोपलं भरायचं आहे। आणि कसं पीठ मळून चुलीवरच्या भाकरी, गावची यात्रा म्हटलं की चुलीवरच्या भाकरी हा फेमस असतातच। आणि चुलीवरचं मटणाचा रस्सा। आमच्या नंदूबाई कशा भाकरी करतायत बघा। त्यांना म्हटलं जरा वरती बघा, तुम्हाला पण दिसू द्यायच्यात। भाकरी करून झाल्या, आता म्हटलं बिर्याणी भात करायला घ्यावं। बाहेरच्या चुलीवरती बुगलं ठेवलं, बूड घेतला। बुगल्याला बूड घेणं म्हणजे माती लावायची बुगल्याला, संपूर्ण गोलसर माती करायची आणि बुगड्याला लावायची, म्हणजे बुगलं जास्त काळ होत नाही। काही बिर्याणीसाठी मटण घेतले, कांदा वगैरे तळून घेतला आणि वाटण टाकलं, आलं लसूण पेस्ट टाकली, हळद टाकलं। लहान बाळ त्यामुळं तिखट काही बिर्याणी करायची नव्हती, त्यामुळं मसाला कमीच टाकणार आहे। मटण टाकलं आणि परतून घेतलं। आई आत्याच्या स्टाईलने, जुन्या पद्धतीने एकदमच बिर्याणी घालायची। मटण आणि बिर्याणी, मटण थोडंसं शिजलं की लगेच भात थोडंसं घालायचा। ह्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे। मी म्हणत होते की आपण जे ढाबा स्टाईल जशी बिर्याणी असते तसं करूयात, तर आता म्हटल्या असं काय यात वेळ किती जातो, काय होतो, मीच करते, मी एकदमच घालते। आता मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीरीने छान सुगंध येतो। हे घरगुती पद्धतीची बिर्याणी आहे आणि अगदी सोपी आहे। आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं बिर्याणी मसाला टाकून बनवलेली। आता हे छानपैकी परतून घेते आहे। हे परतून घेतलं की म्हणजे चव छान येते। आणि पाणी वाढवलं आहे। पाणी आता उकळी आली की नंतर त्यामध्ये तांदूळ धुवून घ्यायचं। हे बिर्याणी तांदूळ आहे। हे मस्तपैकी आता धुवून घेत आहे, भिजत ठेवलं होतं। ह्याचं सगळं पाणी काढून घेऊन स्वच्छ धुवून आता हे तांदूळ उकळे आले की भातामध्ये सोडून द्यायचं। ज्यात म्हणजे आपण मटण वगैरे परतून घेतलंय त्यामध्ये हे तांदूळ सोडून द्यायचं आणि ढवळायचं, मीठ वगैरे टाकायचं आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं। बघा आता त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवून दिले। बघा आता आपला कमी तिखट बिर्याणी भात अगदी सोप्या प्रमाणात सोप्या पद्धतीने कसा तयार झाला आहे। हा साधारणतः 20-1 माणसाचा बिर्याणी भात आहे, घरगुतीच असल्यामुळं। आता हळदी मिठाची भाजी करायची। हळदी मिठाचं कालवण म्हटलं की कांदा वगैरे टाकून तेलात परतून घेतला, हळद वगैरे टाकून परतून घेतली। ही घरातल्या चुलीवरच करतोय। आणि आलं लसूण पेस्ट टाकली, परतून घेतलं। मस्त छान परतून झालं की मग आपण त्यामध्ये मटण टाकायचे। आता अजून त्याला थोडंसं परतून घेऊ। आता वाटण टाकायचं। वाटण हे खोबऱ्याचं आहे बघा, आणि त्याच्यामध्ये मटण टाकायचं। मटण टाकलं की हे छानपैकी परतून घ्यायचं। हे थोडंसं गरम असल्यामुळं कडकडीने लागत आहे, त्यामुळे थोडं पाणी ओतलेलं आहे। छान परतून घ्यायचं। आता हे परतून झालेलं आहे। आता यात मी पाणी वाढवते। छान परतून घेतलेलं आहे। हे पाणी वाढवलं आणि पाण्याला उकळी आली की कोथिंबीर टाकली। कोथिंबीरीने छान वास येतो आणि मस्तपैकी एकदा ढवळून घेतलं, मीठ टाकलं आणि बघा आपला हळदी मिठाचा रस्सा
लहान मुलांसाठी केलेला किती छान आहे. आता तिखटाचं कालवण करायचं आहे, तर त्यासाठी कांदा तेल टाकून परतून घेतला. आता हळद टाकलेली आहे, हळद देखील परतून घ्यायची. मसाला टाकलेला आहे आणि मसाला, गरम मसाला, परत मटण मसाला, सगळे मसाले टाकलेले आहेत आणि हे परतून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण टाकायची आहे. नंतर वाटण टाकायचं आहे. वाटणसुद्धा परतून घेतलेलं आहे मस्तपैकी. बघा कशी गिरवी तयार झालेली आहे. मस्त गिरवी तयार झालेली आहे. बाहेर यात्रेचे दिवस असल्यामुळे आता लहान मुलं खेळतात, त्यामुळे आवाज खूप वाटतोय तुम्हाला. आता मीठ टाकलेलं आहे. आता हे मांदं, मटण, बरकडीचं वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता हे मोठं असल्यामुळे जरा परतायला प्रॉब्लेम होतो, पण ते आता परतायचं. हे सगळं मस्त छानपैकी परतून घेतलं. कसं पकडीने वगैरे पकडून हे घरातल्या चुलीवरती बनवत आहे मटण. कोथिंबीर टाकली. पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं. आता हे काय मला परतलं जात नव्हतं, आत्याबाईंना म्हटलं तर तुम्हीच परता. त्यांनी राहिलेलं आताडी वगैरे ते स्वच्छ करून ह्याच्यामध्ये टाकली. ते पण एकत्रच परतून घ्यावं म्हटलं, विसरले होते, त्यामुळे परत वरून टाकली आणि मस्त परतून घेतलं. हे छानपैकी परतून झालेलं आहे आणि पाणी वाढून वगैरे उकळी वगैरे येऊन मटण छान शिजलेलं आहे आणि आपला तिखट रस्सा देखील झालेला आहे. आतापर्यंत किलबिलाट ऐकू येणारी मुलं ही आमची आहे आरू, आमच्या नंदुबाईच्या मुले. ही आमची आहे गुड्डू, ही आहे चिऊ, ही आमची आहे रानू. कशी मस्तपैकी खेळणं चालू आहे बघा त्यांचं. अशा प्रकारे आम्ही आता मेजवानीवरती ताव मारणार आहे. दिवसाच्या शेवटी मेजवानी खायची आहे. कसा वाटला ब्लॉग? आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.